नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्ण बातमी संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एक विनंती व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनल तुम्ही असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असं बेल म्हणजे घंटा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। तर तुम्ही व्हिडिओला सुरुवात करतो आहे करू शकता। महत्त्वपूर्ण निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा बघू शकता। राज्यात गेल्या काही दिवसापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते। कांद्याला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते। याच पार्श्वभूमीवर विविध भागात आंदोलनही झाली होती। अखेर शेतकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नाफेड आणि एनसीएफकडून थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हा प्रशासन, नाफेड आणि एनसीएफ तसेच बाजार समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत कांदा प्रश्नावर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्यात आला। या निर्णयानुसार सोमवारी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे। कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे आणि या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। थेट बाजार समितीमधून खरेदी सुरू झाल्याने दरामध्ये स्थैर्य येऊन शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। तसेच या निर्णयामुळे बाजारात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन दर सुधारण्यास हातभार लागेल अशी अपेक्षा आहे। परंतु सरकारने 1580 रुपयापर्यंतचा भाव ठरवला आणि तो त्या भावाहीपेक्षा त्यांनी जास्त भावाने खरेदी केला नाही तर काय स्पर्धात्मक वातावरण तयार उलट जे भाव सध्या चालू आहेत त्यापेक्षा कमी भाव आणखीन होऊ शकतात। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की अनेकदा पाठपुरावा करूनही नाफेड आणि एनसीएफ बाजारातून येऊन खरेदी करत नव्हते। मात्र आता शासनाच्या निर्देशानुसार ही यंत्रणा सक्रिय झाली असून बाजार समितीमध्ये थेट खरेदी होणार आहे आणि या प्रक्रियेत शासकीय अधिकारी सहभागी राहणार असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे। दरम्यान या निर्णयावर ऑनियन फार्मर म्हणजे शेतकरी बांधवांची काय प्रतिक्रिया देताना भाजप आमदार राहुल आहेर यांनी बाजार समितीमध्ये खरेदी होणे शेतकऱ्यांचे हिताच्या बाब असल्याचे सांगितलं आहे। सुरुवातीला ए ग्रेड कांद्याला मर्यादा होती, मात्र आता इतर दर्जाच्या कांद्याला ही खरेदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केलं आहे। सरकारने ठरवलेल्या दरानुसार खरेदी होणार असून शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध राहणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले। या योजनेअंतर्गत यापूर्वी 2 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र अपुरे असल्याचं मत व्यक्त केल्याने सुमारे 10 लाख टन कांदा खरेदी करावी अशी मागणी या ठिकाणी काही लोकप्रतिनिधींनी केली आहे। तसेच प्रत्येक बाजार समितीत या ठिकाणी बघितलं तर लोकप्रतिनिधींनी केली आहे। तसं प्रत्येक बाजार समिती खरेदी प्रक्रियेवर 3 विभागाचे अधिकारी लक्ष ठेवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून आगामी दिवसात बाजारभाव सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। धन्यवाद. लक्ष्मी देणार.